अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या कुपवाडच्या नगरसेवकांनी जनतेची दिशाभूल करू नये, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष पैलवान तानाजी गडदे यांचा इशारा. महापालिकेने घरपट्टीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ केल्याने जनतेमध्ये असंतोष खदगदत आहे. त्याचबरोबर काही नगरसेवकांची दुटप्पी भूमिका असल्याचे प्रकर्षाने जाणवत असल्याने नागरिकात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कुपवाड शहराध्यक्ष पैलवान तानाजी गडदे यांनी विरोधी पक्षांच्या नगरसेवकांवर जोरदार तोफ डागली आहे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या व लोकांच्या सहानुभूतीवर निवडून आलेल्या काही नगरसेवकांनी जनतेची दिशाभूल करू नये, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही तानाजी गडदे यांनी दिला आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिका घरपट्टी वाढीबाबत नोटीस महापालिकेने नोटीस काढली आहे. तरी या संदर्भात विविध संघटनेने आंदोलने केले आहेत. ते दुप्पट चौपट कर वाढवले आहे. तरी या संदर्भात कुपवाडमधील काही नगरसेवकांनी अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या काही नगरसेवकांनी आमदार आमचा आहे, पालकमंत्री आमचा आहे, आम्ही घरपट्टी कमी करतो या संदर्भात परवा प्रेस घेऊन बोलले होते. तर कालच पालकमंत्री चंद्रकांत दादाने घरपट्टी कमी होणार नाही या संदर्भात प्रेस घेऊन सांगितले आहे. तर या संदर्भात आमचे नेते जयंत पाटील साहेबांच्याकडं आम्ही जाऊन आमचे सर्व पदाधिकारी जाऊन आम्ही या संदर्भात प्रयत्न करणार आहोत आणि घरपट्टी कमी करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. तरी ह्या सहानुभूतीच्या जीवावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी जास्त काही बोलायचं कामं नाही, जनतेच्या दिशाभूल करत आहेत आणि इथून पुढं कुपवाड गावासाठी आम्ही आंदोलन छेडणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष